आणि 10वीच्या परीक्षेला बोर्डाची परीक्षा आहे आणि पेपर देऊन ज्यावेळेस बाबासाहेब यायचे टोपल्यामध्ये एक भाकर असायची. मग बाबासाहेब म्हणायचे तुम्ही नाही का खाणार, ते म्हणाले तू खाऊन घे मी नंतर खातो. मग ते खायचे परत अभ्यास करत बसायचे. अभ्यासाला बसल्यानंतर सुद्धा रात्रीच्या वेळी रात्रभर डोळे उघडे ठेवून रामजी जागत होते. बघा आपल्या पोरांनी जर थोर व्हायचं असेल ना तर बापांनी बी अगोदर पोर व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, आपला बाप कोण असेल हे आपल्या हातामध्ये नसतं, पण आपण कोणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातामध्ये असतं. लक्षात घ्या, आपल्या हातात नव्हतं आपला बाप कोण असेल, पण आपण घडवणारी पिढी कलेक्टर घडवतोय का चोर घडवतोय हे आपल्या हातात आहे. मग बाबासाहेबांना घडवण्यामध्ये रामजीचे संस्कार होते. रात्रभर जागायचे. बाबासाहेबांना झोप लागली तर सरबत करून त्यांना प्यायला द्यायचे. परीक्षा होती, दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आले, एकच भाकर टोपल्यामध्ये पुन्हा खाल्ली आणि म्हणजे तुम्ही खा, तर रामजी म्हणे नाही तू खाऊ घे मी नंतर जेवतो. पण बाबासाहेबांच्या लक्षात आणलं की एक भाकर मी खाल्ल्यानंतर टोपल्यामध्ये भाकर शिल्लक राहत नाही. वडील काय खात असतील, त्यावेळेस त्यांनी विचारलं की तुम्ही म्हणता मला सांगताय की एक भाकर खा नंतर मी खाऊन घेतो, पण मी एक भाकर खाल्ल्यानंतर टोपल्यामध्ये भाकर शिल्लक राहत नाही. त्यावेळेस रामजींनी सांगितलं या भाकरीनं माझी भूक कधीच भागणार नाही, या भाकरीनं माझी भूक कधीच भागणार नाही. तुम्ही इतके मोठे हो की बघणाऱ्याचे डोळे सुद्धा दिपले पाहिजेत, इतके मोठे व्हा, त्यावेळेस माझी भूक भागल. हे वडील होते. लक्षात घ्या, असे वडील कणखर असले तर मुलं सुद्धा कणखर बनल्याशिवाय राहत नाही. मुलं हे आदर्श घेत असतात. आपण जर मुलाला दारू आणायला पाठवत असेल तर ते उद्या दारू पिल्याशिवाय राहणार नाही. आपण जर त्याला सिगारेट पिटून आणायला लावत असेल तर ते उद्या सिगारेट ओढल्याशिवाय राहणार नाही. आपण जर पुस्तक वाचत बसलेलं असेल तर ते उद्या तुम्हाला पुस्तक मागेल की मला सुद्धा पुस्तक वाचायला द्या. आणि आज गरज आहे बाबासाहेबांच्या विचारांची. एवढे मोठे बाबासाहेब होते. कोलंबिया विद्यापीठ, इंग्लंड विद्यापीठ इथे शिक्षण घेतलं. स्वतःसाठी बंगला बांधला नाही माणसानं, पुस्तकासाठी घर बांधलं. राजगृह पुस्तकासाठी घर बांधणारा जगामधला पहिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग आम्ही असं काय घ्यायचं, आम्ही ते पुस्तक वाचले पाहिजेत ना. किती जणांनी आजपर्यंत बाबासाहेबांचं चरित्र वाचलंय, किती जणांनी गौतम बुद्धांचं चरित्र वाचलंय, प्रज्ञाशील करुणा काय असते किती जणांनी वाचलंय, काय शिकलोय आपण. कसं असतंय, बसणाऱ्या व्यक्तीने वाटतं की वक्त खूप छान बोलतोय, लय भारी बोलतोय, लय अभ्यास करून आलाय, मग समाजाचं काय तो करून टाकेल चांगलं तेव्हाच करेल. आणि वक्त्याला काय वाटतं, हे भरपूर लोक आहेत लय टाळ्या वाजवत आहेत, आता आपली जबाबदारी संपली, समाज काय ते करायचं करून घेईल. मग काम जे हाती घेतले ते जागेवर राहतं, ते पुढे जात नाही मागं जात. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं महाडच्या 14 तळ्यावरती ज्यावेळेस सत्याग्रह करण्यासाठी बाबासाहेब गेले होते, काय गोष्ट होती हो बाबासाहेबांची, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण काय केलं, महापुरुषांनी वाटून घेतलं. शिवाजी महाराज भगवा झेंडा, बाबासाहेब आंबेडकर निळा झेंडा, अहिल्यादेवी पिवळा झेंडा. रंगाच्या आणि झेंड्याच्या नावाखाली आपण वेगळे झालो. यांचं नातं तसं नव्हतं. लक्षात घ्या, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती 3 तास व्याख्यान देणारा एकच वक्ता होऊन गेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर इंग्रजीमधून जर कोणी पोहोचलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हयात आयुष्यामध्ये त्यांनी जे लेटर हेड वापरलं, या लेटर हेडवरती जय शिवराय ही अक्षरे लिहिलेली होती. आणि ज्यावेळेस भारताची राज्यघटना लिहून पूर्ण केली त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हटले, या देशाची राज्यघटना लिहित असताना मला जास्त कष्ट झाले नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यांचा आदर्श घेऊन मी या देशाची राज्यघटना पूर्ण केली. हे नातं होतं त्यांच्याकडे. आमचं नातं वेगळं आहे, त्यांचं नातं वेगळं आहे. मग आपण राहिलेलं काम काय आहे, त्या 14 तळ्यावरती जे भाषण केलं होतं ते खूप महत्वाचं भाषण आहे बाबासाहेबांचं. महिलांसाठी विशेषतः महिलांसाठी सांगितलं, तुम्ही अलंकाराचा हव्यास करू नका, घरामध्ये स्वच्छता ठेवा, मुलांना शिक्षण द्या,
अलंकार तुम्हाला विद्वान बनवू शकत नाहीत. का आपण 5 तोळे गळ्यामध्ये घातलं म्हणून आपली बुद्धी वाढते असं होतं का? नाही. एक पुस्तक जरी तुम्ही वाचलं तरी तुमचं ज्ञान वाढू शकतं. म्हणून तुमच्या मुलांना शिकवा. सगळ्यात जास्त तुम्हाला खर्च जर कुठं करायचा असेल मुलांवरती करा, कारण तीच खरी संपत्ती. लक्षात घ्या, संतती चांगली असेल तरच संपत्ती कमवली पाहिजे.